आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 7. इफ point xy is equidistant from point 7, 1 and 3, 5 show that y is equal to x minus 2. मग आता हे सगळे पॉईंट जे दिले ते आपण ॲझ्युम करूया आणि लिहूया, म्हणजे आपल्याला लिहिताना सोपं पडेल. ह्याला आपण पकडलेला आहे पी पॉईंट, ह्याला ए पॉईंट पकडलेला, बी पॉईंट पकडलेला, आय लिहून घेतलेला आहे. लेट पॉईंट पी एक्स वाय बी इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स ए 7, 1 अँड बी 3, 5. इक्विडिस्टंट आहे म्हणजेच काय झालं आहे, ए पी इज इक्वल टू बी पी तयार झालेलं आहे. ए पी इज इक्वल टू बी पी. मग त्यालाच आपण जर स्क्वेअर घेतली तर ते स्क्वेअरसुद्धा कसे येणार, इक्वल येणार. मग आपण लिहिलं ए पी स्क्वेअर इज इक्वल टू बी पी स्क्वेअर. आता ए पी म्हणजे ए आणि पीचे आपण जे आहेत नंबर्स त्याचा डिस्टन्स काढणार आहोत आणि लिहिणार आहोत. मग तेच आपण काय लिहून घेतलेलं आहे, एक्स मायनस 7 द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 द होल स्क्वेअर. आता बी पीचे लिहून घेतलेले आहेत एक्स मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 5 द होल स्क्वेअर. एक्स मायनस 7 द होल स्क्वेअरचा आन्सर आलं एक्स स्क्वेअर मायनस 14 एक्स प्लस 49. वाय मायनस 1 द होल स्क्वेअरचा आन्सर आलेला आहे वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू एक्स मायनस 3 द होल स्क्वेअरचा आन्सर आला आहे एक्स स्क्वेअर मायनस 6 एक्स प्लस 9. वाय मायनस 5 द होल स्क्वेअरचा आन्सर आलेला आहे वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 25. आता एक्स स्क्वेअर जातील, घालून टाकूया. मायनस 14x हा इकडचा मायनस 6 आहे, तो इथे आल्यानंतर प्लस 6 होईल, म्हणजे आन्सर येईल मायनस 8xy. 49 इथे आहेत, 49 प्लस 1 50. ओके, मग हे मायनस प्लस 25 आणि 9 म्हणजे होतील आपले हे 34 आणि हे 50. 50मधून 34 आपण मायनस केले तर आपला आन्सर येणार आहे. अच्छा, त्यांनी हे इथे नेलेले आहेत म्हणून आन्सर त्यांनी मायनस 60 केलेलं आहे. ओके, ते 16 आन्सर आले. आपण ए बी सी अशा फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, म्हणून आपण हे जे आन्सर आहे विदाऊट एनी नंबर, विदाऊट एनी तसा जो आपला हे आहे तो x0 आहे, अशाचा जो आहे तो आपण लिहून घेतलेला मायनस 16. मायनस 2y आहे, वाय स्क्वेअर जातील, मायनस 2y आहे, हा प्लस मायनस 10y तर हा सेटंड होईल प्लस 10, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे प्लस 8y इज इक्वल टू मायनस 16. आता 8ला जर आपण 8नी जर का आपण भागलं तर आन्सर काय शॉर्टकटमध्ये करून घेतलं तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. मायनस होतं ते कट केले म्हणजे ह्याला मायनस लागला, म्हणून एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच काय झालेला आहे एक्स मायनस 2 झालेला आहे आणि वाय इथे तुमच्या लक्षात नसेल आलं तर कसं आपण लिहिणार आहोत एक्स मायनस 2 इज इक्वल टू वाय, म्हणजे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं वाय इज इक्वल टू एक्स मायनस 2, कारण मायनस वाय नको ठेवू म्हणून आपण इथे प्लस वाय करून घेतलेलं. इक्वलच्या या साईडला आपण घेऊन घेतलं, राईट साईडला घेऊन आलं, लेफ्ट हँड साईड करून राईट हँड साईड केला घेऊन आलो, म्हणजे त्याचा आपला जो चिन्ह आहे साईन आहे ती बदललेली आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A 2 minus 2 and minus 1 y is 5. आपला डिस्टन्स काढून दाखवलेला आहे, आपल्याला y जो आहे तो शोधून काढायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल मायनस 1 मायनस 2 आणि वायला मायनस 2 द होल स्क्वेअर, म्हणजे काय आलं मायनस 1 मायनस 2 द होल स्क्वेअर, वाय मायनस 2 द होल स्क्वेअर, म्हणजेच काय झालं तर मायनस 1 मायनस 2 मायनस 3 झालेला आणि वाय प्लस 2 झालेला, म्हणजे आपलं काय आलं मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 द होल स्क्वेअर. आणि ए बीचा आपला डिस्टन्स किती सांगितलेला आहे 5, मग तो पण इथे लिहून घेतलेला आहे 5 स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती आहे 25 इज इक्वल टू मायनस 3चा स्क्वेअर आला 9 वाय प्लस 2 आत्ता पण असंच ठेवा वाय प्लस 2 द होल स्क्वेअर, मग 25
+9 इथे -9 होतील. आन्सर येईल 16 इज इक्वल टू y प्लस 2 द होल स्क्वेअर. आता आपण सिम्पली काढून घेऊया. y प्लस 2 द होल स्क्वेअर जर काढून टाकला आपण म्हणजे काय y प्लस 2 होईल. मग आपला हा जे आन्सर आहे 16 एक तर प्लसमध्ये येईल किंवा मायनसमध्ये येईल. म्हणजेच काय येईल +4 येईल किंवा -4 येईल. मग आपण लिहून घेतलेलं आहे y प्लस 2 इज इक्वल टू 4. मी मधली स्टेप लिहून दाखवते तुम्हाला. और y प्लस 2 इज इक्वल टू -4. मग काय होईल y इज इक्वल टू 4 -2 म्हणजे y इज इक्वल टू 2 होईल. और y इज इक्वल टू -4 -2 म्हणजेच काय होईल y इज इक्वल टू -6. म्हणजेच आपण लिहिलं आहे व्हॅल्यू ऑफ y इज 2 और 6. एकतर 2 असेल तो कॉर्डिनेट किंवा -6 तो कॉर्डिनेट असू शकेल.